नमस्कार मित्रांनो, आज आपल्या साईटवरती टाईल्सचं काम सुरू आहे. तर टाईल्स किंवा वॉल टाईल्स लावताना नेमकी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा त्या फिक्सिंगच्या मेथड नेमक्या काय असतात त्या आज आपण जाणून घेऊया. पहिले तर बॉक्समधल्या टाईल्स तुम्ही काढून घ्या. ह्या ज्या नवीन टाईल्स बॉक्समध्ये असतात त्या पहिल्या भिजवून घेणं फार गरजेचं असतं. म्हणजे त्याला पाण्यामध्ये टाकून तुम्ही डिप करून त्याला भिजवून घेतलं पाहिजे. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण त्याला सिमेंट लावतो तर त्या सिमेंटमधलं ते पाणी टाईल्स ओढून घेतील, त्यामुळे सिमेंट एकदम ड्राय होऊ शकतं. टाईल्स बसवण्यापूर्वी त्या भिजवून घेणं हे आपलं पहिलं काम आहे. आता हा आपला बाथरूम आहे. या बाथरूममध्ये बेसिकली ह्याची जी मेजरमेंट आहे ही 7x4चा आपला हा बाथरूम आहे. आता ह्या बाथरूमची जी हाईट असते ती मेनली 7 फूट आपण स्टँडर्ड हाईट ठेवतो. 7 फुटामध्ये म्हटलं की आपली ही 1.5x1ची टाईल्स आहे. तर 7 फुटामध्ये याच्याबरोबर 7 टाईल्स इथे बसलेले आहेत. बाथरूममध्ये काम करत असताना ह्याच्यामध्ये 3 प्रकार येतात टाईल्सचे. ह्याच्यामध्ये येतो पहिला तर एक येतो डार्क. हा डार्क पट्टा आहे जो बॉटमला बसतो. म्हणजे बॉटमला जिथे काही डाग वगैरे जिथे बाथरूम्सला लागतात तर तिथे डार्क पट्टा लावावा, ज्याच्यामुळे ते पाण्याचे डाग तिथे दिसत नाही. त्यानंतर दुसरा येतो हे हायलाईट, आपला लाईटचा पट्टा. म्हणजे लाईट कलरच्या ज्या टाईल्स आहेत त्या वरच्या बाजूला ह्या डार्कच्या वरती लावतात. त्याच्यावरती हे अशा प्रकारे व्हाईट टाईल्स लावलेले आहेत. आणि आता ज्या ठिकाणी आपला हा शॉवरचा पॉईंट आहे, म्हणजे हा शॉवर पॉईंट आहे, म्हणजे हा आपला मिक्सर इथे बसणार आहे पूर्ण. तर ह्या मिक्सरच्या सेंटर पकडून आपण त्याला हायलायटर किंवा डिझाईनच्या ज्या टाईल्स आहेत ह्या आपण बसवलेल्या आहेत. ह्या डिझाईनच्या टाईल्स तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे हे बाथरूमचं काम होतं. आता याच्यावरती खाली फ्लोअरिंगला जी लादी बसणार आहे ती अँटीस्किड असणार आहे. म्हणजे याच्यावरती साबण किंवा पाणी पडल्यानंतर आपले पाय घसरू नये याच्यासाठी आपण इथे अँटीस्किड टाईल्स चॉईस केलेली आहे. टाईल्स बसून झाल्यानंतर त्याला लागलेलं आपलं जे सिमेंट आहे ते लगेच पुसून घ्यावं लागतं. कारण का ते कडक झाल्यानंतर ते पुन्हा निघणार नाही. त्यामुळे आपण लगेचच त्याची क्लिनिंग करून घेतो. कोकणामध्ये आम्ही कन्स्ट्रक्शन, एन ए प्लॉट डेव्हलपमेंट्स आणि मेंटेनन्स यासारखी कामं करत असतो. तर तुमचं काही काम असेल तर आम्हाला जरूर संपर्क करा. आम्ही तुम्हाला चांगलं काम करून देण्यासाठी नेहमी बांधील राहू. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज आम्ही आमच्या चॅनलवरती अपलोड करत असतो. तुम्ही जर अजूनही आम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.